थोडंसं आता तुमच्या मतदारसंघाकडे वळते. खरं तर विलेपार्ले हा मतदारसंघ इतका वास्ट आहे की मला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की हा नेमका सुरू कुठून होतो आणि संपतो कुठून. इरला टू कुर्ला असं माझा एक कार्यकर्ता त्याचं वर्णन करतो. इरला टू कुर्ला हा ऍक्च्युअल कुर्ल्यापर्यंत नाही आहे पण तो अंधेरी कुर्ला रोड येतो. बरोबर. पण इतका वास्ट आहे आणि वेगवेगळ्या पठडीतली लोक आहेत. आता लोकांना असं वाटतं पार्लेकर म्हणजे टिपिकल मराठी माणसं, टिपिकल ब्राह्मण माणसं, पण असं नाही आहे. पार्ल्यामध्ये इतकं कॉस्मोपॉलिटन झालेलं आहे पार्लं की त्याच्यामध्ये सगळ्या पठडीतली लोक आहेत आणि अशा सगळ्या पठडीतल्या लोकांना सोबत घेत तुम्ही आज तिसरी टर्म आमदार म्हणून लोकांच्या सेवेसाठी दक्ष आहात आणि अगदी हाकेला तुम्ही लगेच धावून जाता. कसं काय जमतंय सगळं? एकतर काय ना, असं काही लोक सतत तुम्हाला काम सांगत असतात असं नाही आहे. त्यामुळे मला नगरसेवक असताना चांगलं काम करायची संधी मिळाली. 10 वर्ष सलग नगरसेवकपद मिळालं. त्या सगळ्यातून अरे हा अवेलेबल असलेला कार्यकर्ता एक परसेप्शन तयार होतं. त्या परसेप्शनचा लाभ मला नेहमी होत असतो. असं काही मी दिवसभर लोकांची कामच करतोय वगैरे असं कधी कधी तर एखाद दिवस असा जातो की काही कामच नाही, आज काय करायचं. सो हां, पण मी पार्ल्यात रस्त्यावरून चालत असतो एकटा. आजही नाक्यावर चहा पितो आठवड्यातून 2-3 वेळा. खरं तिकडे बसलेलो असतो. तर लोकांना असं वाटतं की मी एकदा एकानं विचारलं की अरे हे जे तुम्ही सारखं बोलता माझ्याबद्दल की कभी भी अवेलेबल होता है कभी भी, म्हणजे काय? तर म्हणाला अरे म्हणजे तुम्ही असे 8-10 लोक घेऊन फिरत नाही, सिक्युरिटी नसते, रस्त्यावर चालत फिरता. तर त्यामुळे लोकांना असं वाटतं की अरे ह्याच्याकडे कधी जायचं असेल तर हा अप्रोचेबल आपण जाऊ शकतो. त्यामुळे लोक येऊन प्रत्यक्षात भेटली नसली तरी त्यांना असं वाटतं की नाही कधी काम लागलं तर पोचू शकतो आपण ह्याच्याकडे.